हसताय काय? परीक्षा आहे ना हो तुमची. आणि हे बघा, मी तुमचा निबंध पाठ करून घेणार आहे. म्हणा. Glück ist, wenn es geteilt wird. Glück ist, wenn es geteilt wird. काय ते? Glück ist, wenn es geteilt wird. येस. गाडी भाषा बाबा ही. हाचाचा नाही सांगितलं ना वा. तुम्ही बोला. नाही. नाही काय? बोललात नाही तर मग पाठ कसं होणार? अहो, पाठांतर करून द्यायची नसते परीक्षा. मग जे मनापासून वाटेल ते लिहायचं. मग तुम्हाला मनापासून काय वाटते ते सांगा. आता तेच सांगत होते तर तुम्ही हसताय आणि मलाही हसवताय. हे मला जरा समजत नाही म्हणून जरा बरं ते समजा जाऊ द्या. तुम्हाला सांगितलं ना हसायचं नाही म्हणून. बरं ते ना मला सांगा, तुम्हाला तुमच्या जर्मन बद्दल गॅरंटी आहे काय? हो मग. मग मला मराठीत सांगा. हा, तुम्ही सगळे मला कसे महत्वाचे आहात, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता, माझी कशी काळजी घेता, हे असं सगळं बोलणार आहे मी. पण पाठांतर करून नाही. त्यावेळी जे मनापासून वाटेल ना ते बोलणार. चांगलं आहे की मग. आता मला तुमच्याबद्दल गॅरंटी आली. म्हणजे आतापर्यंत नव्हती. नाही तसं नाही, म्हणजे कायमच गॅरंटी असते. आता असं का वागलं? अहो, ते काय आहे, मला तुम्हाला मनापासून मदत करायची होती ना व. ती मदत मी केली नाही का. तुमची उद्या परीक्षा आहे ना व. आता जरा आराम करा. उद्या मस्तपैकी दणकावून परीक्षा द्या. आणि परीक्षा झाली की कारखान्यात या. काय ते कार्यक्रम आहे माहिती आहे ना व. हो, तुमच्या कौतुकाचा कार्यक्रम मी कसं विसरेन. बस अजून आहेत का तुमचं ते कौतुक? अहो, कौतुकाचा कार्यक्रम म्हणाले मी, तुमचं कौतुक नाही करते. हा ठीक आहे ठीक आहे. चला आता जरा आराम करा. नाही नको, तुम्ही झोपा, मी जरा वाचून झोपते. अहो तुम्ही आराम करा. ते डोसक्याला ताण देऊ नका. आधी तुमचं डोसकलंही गरम असते. हो का? Glück ist, wenn es geteilt wird. नाही नाही ते बरोबर आहे. अभ्यास करणं लई महत्वाचं असते. हा. बरं आहे का, तुम्ही डोळा उघडून अभ्यास करा. काय तिचा डोळा बंद करून विचार करतो. आणि काय लागलं तर मला विचारायचं नाही. बर, गुड नाईट. हा गुड नाईट. माझं कुटुंब, माझे सखे सोयरे. Ich werde über meine Familie und meine Freude sprechen. साहेब कारखान्यावर जायचं. होय, पण चेअरमन साहेबांना सांगा आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून येणार नाही. आम्ही येऊ ते सत्कार मूर्तींचे बाप म्हणून. होय साहेब, त्यांना तसं कळवलंय मी. बरं जोंधळे, ती शिक्षक भरतीची नवीन लिस्ट तयार करायची होती, झाली का तयार? साहेब मी काय म्हणतो, हा. आपण पहिली लिस्ट परत एकदा बघितली तर? नाही अजिबात नाही. आधीची लिस्ट घाईत बनवली होती. नवीन लिस्ट बनवताना सगळ्यांची पात्रता नीट तपासा. नाही, जोवर नियमात बसणारी लिस्ट बनत नाही तोवर आम्ही फाईलवर सही करणार नाही. लवकरात लवकर लिस्ट बनवा आणि अधिकाऱ्यांकडे मंजुरीला पाठवा. होय साहेब, मी गाडीचं या. आबा, नमस्कार करा. औक्षवंत व्हा. झाली का परीक्षेची तयारी? हो, ऑल द बेस्ट. थँक्यू. चला नाही घ्या. हो, अरे त्यांना कॉलेजला वेळ सोड की. तू शाळेच्या टायमाला उशीर करत होता तसं करू नकस. नाही बा, शाळेमध्ये मी टाइमात जात नव्हतो, पण त्यासनी कॉलेजला टाइमात पोहोचणार बघ. गोदाका नमस्कार करते. अंजली घे, हातावर दही घे, म्हणजे तुझा पेपर सोपा जाईल. आणि ते पेपर झाल्याबरोबर लवकर या. मला आज जरा करमना झाले. होतं का? अगे लवकर येता येणार नाही, ते कारखान्यात जायचं ना व. बर, मग ते झालं की लवकर या. गोदक्का काय झाले? काय नाही, आज जरा जीव घाबरा घाबरा व्हायला लागलाय. राणा, अंजलीला सोडून आल्यानंतर गोदक्काला घेऊन दवाखान्यात जा. डॉक्टरला म्हणावं बीपी शुगर समज नीट चेक कर.
होय आबा. नाही नाही, माझी तब्येत बरी आहे. अहो, मग जीव का घाबरा झालाय? ते काय माहित नाही, पर तुम्ही समधी लवकर या. आम्ही सगळेजण लवकर येतो, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. हं? आबा नमस्कार करतो. अहो शिवंत, बोला काय तो. येतो. आम्ही बी येतो गावात जाऊ. अरे तू आज एकटीच आलीस? रेणू कुठे आहे? माहिती नाही, म्हणजे आज ती सरांसोबत येईल ना. जे लग्न झाल्यावर विसरली वाटतं मैत्रिणीला. नाही नाही, असं काही नाही. सर अजून कसे आले नाहीत? काकांच्या फ्लॅटवर राहतात. काका प्रकाश तू पण ना. अरे ते माझ्या दुसऱ्या फ्लॅट वरती राहत आहेत. मी कशाला डिस्टर्ब करू त्यांना? येतील ना ते. पण काही म्हणा, सरांचं लग्न एक नंबर झालं. मलाही असंच लग्न करायचंय. कशाला? अरे सगळ्यांच्या मान्यतेनं जर झालं ना तर तू पण कर ना. याच्या कोण प्रेमात पडणार आहे? मॉर्गन सर. गुटन मॉर्गन. मॉर्गन मॅडम, मॅडम, सरांच्या बरोबर लग्न झालं तुमचं म्हटल्यावर तुम्ही पण मॅडमच की. असं काही नाही रे. कशी आहेस? मस्त. रेणू काय आता मस्तच असणार, हो की नाही रेणू? लग्न झाल्यानंतर मैत्रिणीला विसरली नाहीस ना? नाही ग बाई. चला आता चेष्टा फार झाली. आज परीक्षा आहे. थोडे सिरियस व्हा सगळ्यांनी. सर सिरियसच आहे. पण सर अभ्यास झाला नाही. तुमच्या लग्नामुळे थोडस टायमिंगच. काका आता उगाच काहीतरी कारण देत बसू नका. काही नाही. हे घ्या, हे पास कर. मी तर नापास होणार बहुतेक. होय, मी पण. पास व्हायचंय. अगं बाई, आता ज्या परीक्षेत पास व्हायचं होतं त्यामध्ये झालीये ना व. याचं काय होईल ते होईल. जाऊ दे. चला सुरू करा. आता 1 तास लेखी परीक्षा, त्याच्यानंतर 1 तास तोंडी परीक्षा. क्लिअर आहे सगळ्यांना? युअर टाइम स्टार्ट नाव. चलो टाइम अप. सगळ्यांनी पेपर द्या आपापले. चला आता लेखी परीक्षा संपली. आता तोंडी परीक्षेला सुरुवात करूयात. हा समीरा ये बोल. Meine Geliebte,
Ich will eine. Ich werde über mein Freud sprechen. Für mich sind meine Familie und mein Freud sehr wichtig. Glück ist, wenn es geteilt wird. Ich habe sehr gute Familie und Freud. Alle Familienmitglieder sind mein guter Freund. Mein Familienmitglieder und mein Freund, die mich bei jeder Entscheidung und Schutz dafür bin ich ihnen dankbar. वा मस्त. वा पर सर काय समजलंच नाही. फार छान निबंध होता तुमचा. हो सर, पण आम्हाला पण कळू दे ना काय म्हणाली तिथे. तुम्ही या सगळ्यांना एकदा हे सगळं मराठीत समजावून सांगता का? म्हणजे यांना कसं बोलायचं, कसं लिहायचं हे कळेल. माझा विषय माझं कुटुंब आणि माझे सखे सोयरे. माझ्यासाठी माझं कुटुंब आणि माझे मित्र खूप महत्वाचे. त्यांच्याशिवाय मी नाही. आनंद हा वाटून घेण्यासाठी असतो आणि मला असेच आनंद वाटून घेणारे मित्र आणि कुटुंब मिळालंय. माझ्या कुटुंबातले सगळे सदस्य माझे मित्र आहेत आणि आम्ही सगळे जण एकमेकांना समजून घेतो. माझ्या प्रत्येक निर्णयाला मला पाठिंबा देणारं माझं कुटुंब आणि माझे मित्र. तुम्ही सगळे जण आहात म्हणून मी आहे आणि यासाठी मी कायम तुमची आभारी राहील. थँक्यू. वा छान. सांभाळ तुरा लागला ए बरकत, राणा अरे तू इधर कुठं? इधर किधर म्हणजे? अरे आपलं शेत आहे ना व. अरे होय की आपलं शेत आहे माहितीये मला, पण तू तर 70ला जाणार होतास ना कारखान्यात. अरे त्याला टाइम आहे अजून. अरे टाइम हाय पण उन्हातान्यात काही काम करून जाणार 70ला. कोण सुकल किती आणि तसंच जाणार बरं वाटते मी ते. कोण म्हणलं मी काम करणार आहे? आता इथं तू बिनकाम करता राहणार आहेस का शेतात? अरे तसं नाही. ते आज मला काम करायला जमणार नाही. ए बाबा तू राहणार आहेस ना का भूत बी जायस रे? काय खूळ लागला का काय तुला? का
अरे राणा कधी काम करणार नाही असं कधीच म्हटलेलं ऐकलेलं नाही मी. अरे, मी आज काम करायला जमणार नाही असं म्हणलं. यो ते मला जरा टेन्शन आलंय. अरे राणा त्या सत्काराचं एवढं काय टेन्शन घेतलंयस? अरे लय सोपं असते ते. हे बघ आता यो सत्काराला तू स्टेजवर गेलास माईक असतोय. हॅलो हॅलो माईक चेक हॅलो. हा ओ मंडळी घ्या बसून घ्या. हा तर मंडळी अरे टेन्शन घेऊ नकोस. तुला काय भाषण बिषण करायला लागणार नाही तिथं. स्टेजवर जायचं मस्तपैकी त्याचं फुलं शाळेबिल काय देते देतात ते घ्यायचं आणि यायचं. आणि हा चेहऱ्यावर जरा स्माइल ठेव म्हणजे हास रे. हसलास की जरा फोटो चांगला येईल. हा टेन्शन काय घेऊ नकोस सोपं असते ते. हा सत्काराचं टेन्शन नाही रे. फिर अंजली पंचायत परीक्षा आहे ना व. अरे राणा परीक्षा वहिनींच्या तुला कसलं टेन्शन आले रे? त्याचं काय आहे ते मी सुचवलेला निबंध लिहणार आहेत ना हो परीक्षेत म्हणून जरा त्याचं टेन्शन आलंय. टिटवीच्या तर अरे हिला अरे काय करायलाय? अरे बघ की टिटवी सकाळपासून टिवटिव करायला. एक तर वहिनीचा पेपर आहे एवढं तू टेन्शन मध्ये आणि ही कसं अपशकुन करायला बघ. टाक टाक पहिला. डोसक्यावर पडलायस का काय? तुला किती वेळा सांगायचं? पक्षी येत यो कुठं साप दिसला असेल नाहीतर धोका वाटला असेल म्हणून वरडत असेल टिटवी. राणा माणसाला पुढे काहीतरी धोका असेल तेव्हा ही टिवटिव करत्या असं दोन्ही माणसं म्हणत्या. बरकत असं काय बी नसते. तसं नाही रे राणा. आज वहिनींची परीक्षा आहे त्यात निबंधाचा विषय तू ठरवलायस म्हणून जरा मनाला काळजी वाटली. काळजी करायचं काय बी कारण नाही. अंजलीबाई मुलकाच्या हुशार आहेत. या एक नंबर पेपर सोडणार बघ. अरे एवढं सगळं माहित असताना तू कशाला टेन्शन घ्यायलायस? अरे मी कुठं घेतोय? आता तू तर म्हणालास मला टेन्शन आले म्हणून. बरकत माझंच मला काय कळणं झालं बघ. ते कसं नको व्हायला रे. अरे ते सत्काराचं एवढं कशाला टेन्शन घेतलंयस? काय बी काळजी करू नकोस. सत्काराचं नाही रे. मग बरं ते समजा जाऊ दे. चल आपण काम करू चल. अरे मी काय म्हणतो अरे असं काय बघायलायस? चल की. अरे तू तर काम करणार नाही म्हटलास ना? कसं आहे ते नुसतं बसून राहिलं तर जरा जादा होईल रे. त्यापेक्षा मस्त पैकी काम करू आपण. चल. नको नको मी करतो काम. तुला सत्काराला जायचं ना? अरे चल म्हणलं ना व. अरे मी करतो म्हटले ना? अरे चल तू का नाही? अरे राणा ऐक की. अरे 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 राणा अरे आमचा आणि आमच्या मम्मीचा अपमान करण्यात कायम पुढं असते हे गायकवाड कुटुंब म्हणून तर वैरी आहे. अहो देव पण बघा की कसं आहे. कायम त्यांचं चांगलं होत्या तुमचं आपलं. आज घरात बघितलं का समत्यांची कशी कळी खुलली येते. असंच करणार आहे साहेब तर लई खुश आहेत. वय वय बघितलं आम्ही बी. दुसऱ्याचा अपमान करणाऱ्याचा सत्कार कस काय होतो कुणास ठाव. बरं ते नाही ताई साहेब तुम्ही कोणची साडी घालणार आहे सा? ए बोंबलत गेला तर सत्कार बित्कार. ताई साहेब ठीक आहे तुम्ही नका जाऊ. मी जाते तुमच्या वाटणीचं. कोणची साडी घालूया? तोंड बघितलंय काय आरशात? सत्काराला जात्या. अहो तुम्ही नाही म्हणलं सा म्हणून मी आपलं. कोण म्हणलं आम्ही नाही जाणार? जाणार आहे आम्ही. आम्हासनी बी बघायचंच आहे कोण किती उड्या मारतय ते. अहो ताई साहेब सत्काराला कोण कधी उड्या मारतं बाई. तुम्ही बी काय बी बोलतासा बघा. ए तू आमच्या सगळ्या साड्या काढून ठेव. सगळ्यात भारी साडी घालून जाणार आहे बघा मी कारखान्यावर. तिथं कळला पाहिजे आमचा रुबाब. होय एकदम खरं बोललासा बघा ताई साहेब तुम्ही. तसं बी घरात नाही तर नाही कारखान्यावर तर रुबाब झाडला पाहिजे होय का नाही? लई चुरू चुरू बोलायला ना चंद्या तू. घ्या चा घ्या गार झालं घ्या घ्या. ते नाही ताई साहेब एक बोलू काय? बोला. मला का नाही लई वाईट वाटलं बघा. तुमच्या मम्मीचा असा अपमान कधी बी कुठे बी झाला नसेल नाही होय का नाही? जे पेरतो तेच उगवतय चंदे माहिती आहे ना? आमचा आणि आमच्या मम्मीचा जेवढा अपमान यांनी केलाय त्याच्या 100 पट अपमान आम्ही यांचा करतो का नाही बघच तू आता. आमची आणि आमच्या मम्मीची हाय लागणार गई असली. असं काय तर झालं
झालं पाहिजे की या समद्यांची तोंड काळीच झाली पाहिजेत बघ. वात्याचं नव्हतं झालं पाहिजे बघ या गायकवाड कुटुंबाचं.